आज आपण पाहणार आहोत एक असा अद्भुत आणि थरारक नजारा जो पाहून हजारो लोक थक्क झाले. मथुरा जिल्ह्यातील कोसी कलांजवळ फालेन गाव येथे होलिका दहनाच्या वेळी शेकडो वर्षांची परंपरा पुन्हा एकदा जिवंत झाली. धगधगत्या आगीत 20 ते 25 फूट उंच ज्वाळांमधून संजू पंडा नावाचा युवक नंगेपाव धावत गेला आणि आश्चर्य म्हणजे तो पूर्णपणे सुरक्षित बाहेर आला. ही परंपरा भक्त प्रल्हादाच्या कथेशी जोडलेली आहे. नेमकं काय आहे जाणून घेऊया सविस्तर. तर मंगळवारी पहाटे साधारणतः 4 वाजता फालेन गावात होलिका दहनाचा कार्यक्रम सुरू झाला. गावात हजारो भाविकांची गर्दी उसळली होती. देश विदेशातील आलेल्या सुमारे 50,000हून अधिक भक्तांनी बाके बिहारी लाल की जय च्या घोषणा दिल्या. जशी होळिकेची आग भडकत गेली आणि 25 फूट उंच ज्वाळा आकाशाला भिडू लागल्या तशी वातावरणातील उत्कंठा शिगेला पोहोचली. डोक्यावर गमछा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, अंगात केशरी वस्त्र संजू पंडा प्रल्हादाच्या वेशेत पुढे आला. सर्वप्रथम मंदिरात विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. त्यानंतर त्यांनी प्रल्हाद कुंडात स्नान केले. परंपरेनुसार त्याच्या बहिणीने धगधगत्या होळिकेत दूध अर्पण करून अग्निदेवतेला शांततेत प्रार्थना केली आणि मग तो क्षण आला की ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत होते. जय घोषाच्या गजरात संजू पंडा धावत ज्वाळांमध्ये प्रवेश करतात. काही क्षणांसाठी ते आगीच्या मध्यभागी थांबून अग्निदेवतेला प्रणाम करतात आणि पुढच्या क्षणी धावत बाहेर येतात. अचंबित करणारी बाब म्हणजे त्यांच्या शरीराला कुठलीही दाह किंवा इजा झालेली दिसत नाही. गावकऱ्यांच्या मते ही परंपरा शेकडो वर्षांपासून त्यांच्या कुटुंबात सुरू आहे. वसंत पंचमीपासून संजू पंडा विशेष व्रत पाळतात. ते अन्नत्याग करून फलाहार करतात, जमिनीवर झोपतात आणि मंदिरात जप तप करतात. हिंदू पुराणानुसार भक्त प्रल्हाद यांना होलिकेच्या आगीत बसवले गेले, परंतु त्यांच्या अखंड भक्तीमुळे ते वाचले आणि होलिका दहन पावली. त्याच स्मरणार्थ ही परंपरा दरवर्षी येथे साजरी केली जाते. फालोन गावातील ही होळी आता केवळ उत्सव राहिलेला नाही, तर श्रद्धा, तपस्या आणि अढळ विश्वासाचे प्रतीक बनली आहे.